नमस्कार मैत्रिणींनो, मी अंजली स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवणार आहे. तो 32चा. पूर्ण उंची 13.5 घेतली, म्हणजे 13 आहे. 13 मध्ये अर्धा मिक्स केला. शोल्डर 5.25. मोंढा उंची 6. गळा रुंदी 2.5. 32चा चौथा भाग 8. शिलाई मार्जिन 1.5. खाली पण तसंच घेतलं, 8 अधिक 1.5, म्हणजे घडी आपली 9.5ची होणार. खालील दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे. आता मागील गळा उंची घेऊ. 9.5 घेते मी. शोल्डरच्या बरोबर मागील टक्स पॉइंट 5 वरती घ्यायचा. तर आपण हा गळा जरा मोठा घेणार आहे, तर गळ्याच्या बाहेर अर्धा इंच घेऊन गळ्याचा गोलाकार द्यायचा. हा गळा दिसायला खूप छान दिसतो. आता मोंढ्याचा आकार देण्यासाठी आपण पॉइंट घेऊन 1.5 इंचावरती लाईन मारून घेऊ. बाहेरून 1.5 इंच घ्यायचे आणि मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. आता पुढील उंची घ्यायची. गळ्याची उंची 6. छातीचा चौथा भाग 8. शिलाई मार्जिन 1.5. खाली पण तसंच घ्यायचं. समोरील मोंढा पण आपण 6 इंचावरच घेतलेला आहे. जॉईन करून घ्यायचे पॉइंट. समोरील मोंढ्याचा आकार देण्यासाठी पॉइंट देऊन घ्यायचे. 1.5 इंचावर लाईन मारून घ्यायची. अर्धा इंचावरती पॉइंट घेऊन मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा. कटोरी ब्लाऊजला करतो त्याचप्रमाणे सर्व करून घ्यायचं. फक्त आता तुम्ही पुढून बघा की आता या ठिकाणी 3 वरती पॉइंट घेतला. शोल्डर पासून 10 इंचावरती वरील पॉइंट. मोंढ्यापासून मध्यबिंदू खाली लाईन मारून घ्यायची. सर्वप्रथम आता आपण बॅकची कटिंग करून बाजूला ठेवू, म्हणजे समोरील माप टाकायला आपल्याला सोपं जाईल. गळा पण कट करून घेऊ लगेच. आता या पॉइंट पासून मोंढ्याला आपण जॉईंट करून घेऊ. मोंढ्याच्या साईडला 1.5 इंच घेऊ खालच्या बाजूला आणि 3 इंचापासून आपण तो जॉईंट करून घेऊ. जेवढे खाली 1.5 वाढवलेत तेवढेच आपण साईडला 1.5 घेणार आहे. मी दुसऱ्या पेनने तुम्हाला दाखवते डार्क लाईन करून. मोंढ्याच्या साईडला पण 1.5 इंच घ्यायचं, म्हणजे प्रिन्सेस कप चांगला येतो. मोंढ्याच्या साईडला इकडे पण 1 इंच वाढवणार बाहेरच्या बाजूनी. शिलाई मार्जिनच्या साईडला लाईन मारून घ्यायची. साईडला दोन्ही मोजून घ्यायचे. साईड बाजू 3 इंचावरती पॉइंट जॉईंट करून घ्यायचा. 1.5 इंचावरती जे मारलेलं आहे मार्किंग केलेली आपण
सर्वप्रथम आता आपण कट करून घेऊ साईडची बाजू. मोंढ्याचा आकार पण कट करून घ्यायचा. आता या ठिकाणी थोडासा आकार व्यवस्थित आपण ज्या 3 मोंढ्याला पण पाव इंच सोडलेला आहे तिथं पण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. 1.5 इंच आतमध्ये अशा प्रकारे गोल आकार व्यवस्थित आला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपला कप चांगला येतो. इकडून थोडंसं वरती घेऊ आपण कमरेच्या साईडला आणि कट करून घेऊ. प्रिन्सेस कटचा आधी मोंढ्याकडली साईड कट करून घ्यायची, नंतर गळ्याकडली साईड कट करायची. बघू शकता तुम्ही आता प्रिन्सेस कटचं कसं झालेलं आहे आकृती. आता गळा कट करून घेऊ. मागील बाजू आता आपल्याला बाही घडी घ्यायची आहे. 9 इंच आले तर आपली आता बाही घडी 8.5 असेल किंवा 8. बाही उंची 3.5 आहे, त्यात अर्धा म्हणून आपण बाही उंची 4 घेतो आणि बाही घडी 8.5 घेतो. बाही उंची लहान आहे म्हणून मोंढा खोली आपण 2.5 इंचावर घेतो. नेहमीप्रमाणे 1.5 घेते मी. साईडला राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. 7 आहे तर 3.5 इंचावरती पॉईंट घेऊन वरती लाईन मारून मागील मोंढ्याचा आकार द्यायचा. पुढील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. दंडगेराला 1 इंच आतमध्ये मार्किंग करून लाईन मारून घ्यायची आणि बाही कट करून घ्यायची. सरळ करून आता पुढील मोंढा बाहीचा कट करून घ्यायचा. बाही छोटी आहे उंचीला, पण खूप छान ब्लाऊज दिसतो. आता आपण अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा कट करून घेऊ. ब्लाऊज लहान आहे तर मी अर्धा मीटरच कपडा घेतलाय, पण बसून जातो अर्ध्या मीटरमध्ये पण. आता मार्किंग करून घ्यायची. व्यवस्थित सर्व पार्ट अंथरून घ्यायचे. अर्ध्या मीटरवरती सुद्धा 32 छातीचा ब्लाऊज बरोबर बसलाय. बाही पण बसून गेली. आता कट करून घेऊया.
गळा आहे तसा घ्यायचा। हे लक्षात आलं असेल, गळा मोठा आहे म्हणून मी 5.25 इंचाचे शोल्डर घेतलंय। मागील गळ्यावरती शोल्डरची रुंदी लक्षात घ्यायची। गळा उंची जास्त घेत असाल तर शोल्डरची रुंदी कमी घ्यायची। ते मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतच राहीन, बदल कुठे कुठे करतो आपण। आता ब्लाऊज कट करून घेऊ आपण। सगळे पार्ट ॲडजस्ट करून घ्यायचे, नंतर ब्लाऊज कट करायचा। तुम्हाला प्रत्येक भाग कसा करायचा तो मी सांगते। कटिंग, पेपरवरती मार्किंग, पेपर कटिंग, कपडा कटिंग, तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा। मध्ये तुम्हाला बऱ्याच मी टिप्स देते, जे तुम्हाला 2 तासामध्ये क्लासमध्ये नाही कळणार तेवढं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगते। ब्लाऊजला मार्जिन ही कपड्यानुसार ठेवायची, कपडा कसा असेल त्याच्यावरती। या ब्लाऊजला तुम्ही पाहत असाल मी मार्जिन कमी ठेवते। कपड्याच्या क्वालिटीवरती आपण कपड्याची मार्जिन ठेवायची। तर या ठिकाणी मी गळ्याला थोडंसं वरती अर्धा इंच घ्यायला पाहिजे होते, ते मी घेतले नव्हते, ते मी तुम्हाला आत्ता दाखवते। समोरील बाजूला त्यामुळे ब्लाऊज खूप छान बसतो। सगळे पार्ट बघा तुम्ही, समोरील बाजूचे, बाही आणि मागील बाजू। प्रिन्सेस कटला आपल्याला एवढंच लागतं। आता आपण अस्तर जोडून घेऊ। खाली ब्लाऊज असेल, अस्तर वरती ठेवतो। आता साईडनी आपण टिप मारून घेणार। आधी व्यवस्थित अस्तर आणि कपडा व्यवस्थित बसलाय का, कुठं गुढी पडली नाही ना ते बघून घ्यायचं आणि नंतर टिप मारायची। अस्तर जोडताना एकदम मोठी टिप ठेवायची। आता साईडची जी थोडीफार राहिली असेल कपडा तो कट करून घ्यायचा।
ब्लाऊजचा प्रत्येक भाग कसा शिवायचा तो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतीये. अस्तर जोडताना सुद्धा व्यवस्थित पार्ट जोडून घ्यायचे. आता ही गळ्याची साईड झाली तयार. आता आपण साईड मोंढ्याकडली बाजू तयार करून घेऊ. व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं. 1/2 इंचावरती टीप मारायची. प्रिन्सेस ब्लाऊज हा लवकर होतो, शिवायला वेळ लागत नाही. बघा व्यवस्थित झालेला आहे. आता आपण जॉईंट करून घेऊ. मुंढ्याकडून शिवत जायचं आणि कमरेपर्यंत यायचं. डबल टिप मारून घ्यायची. कुठलाही पार्ट शिवत असाल तर डबल टिप मारायची. बघा कप किती छान झालाय आपल्या प्रिन्सेस ब्लाऊजचा. दुसराही पार्ट तसाच शिवून घ्यायचा. हे आपण बाजूचा मस्त कप आलाय. आता आपण खालच्या बाजूला पट्टी लावून घेणार आहे. 1 इंचाची पट्टी सरळ मध्ये कापून घेतलेली आहे. जे कमरेच्या साईडला आपण दोन्ही बाजू जॉईन केलेला आहे तिथं एक चून मारून घ्यायची. समोरच्या बाजूला 2 चुना घेतल्या तरी चालतात. जशी आपण पाठीला पट्टी लावतो तशीच प्रिन्सेस ब्लाऊजला समोरून पट्टी लावायची. दाबटीप द्यायची. आतमध्ये दुमडून 1/2 इंचावरती एक टीप मारून द्यायची. ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान दिसतेय. मी तुम्हाला प्रत्येक स्टेप सांगते. या स्टेप प्रमाणे तुम्ही ब्लाऊज शिवलात तर तुम्ही पण एकदम परफेक्ट शिवचाल. आता खालच्या बाजूनी पण पट्टी लावून घेऊ. या ठिकाणी बघा जॉईंटला मी चुनी देतीये. समोरील बाजूला 2 चुन्या येत आहेत.
चुन्या का देतीये तर गुड्या पडत नाही आहेत, व्यवस्थित आपली खालची फिनिशिंग येते कमरेकडे, म्हणून हे समोरील बाजूला मी व्यवस्थित पट्टी लावून दाखवतीये. या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या मी पट्ट्या लावते. ही पहिली पद्धत आहे. तुम्हाला जसजसे मी नवीन नवीन ब्लाऊज दाखवेन तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटणार, एवढं नक्की खरं. दुसरी पण बाजू तयार झाली. बघू शकता तुम्ही. आता आपण हुक लूक करून घेऊया. हुकची पट्टी वरच्या बाजूनी पकडतो आणि आतल्या साईडला घेतो. नख मारून घ्यायला विसरायचं नाही. त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची. ब्लाऊज पलटून घ्यायचा. आतमध्ये कपडा दुमडून आणखीन एक टीप मारून घ्यायची हुकची. गळ्यापर्यंत सरळ यायचं. ही झाली आपली हुकची पट्टी तयार. आता आपण लूकची तयार करूया. लूकची पट्टी खालच्या बाजूनी टीप मारून घेतो, कपडा ठेवतो आणि वरच्या बाजूला दुमडतो. व्हिडिओ एकदम मी सावकाश दाखवते, प्रत्येक पार्ट तुम्हाला समजले पाहिजे. व्हिडिओ संपूर्ण बघा, मध्येच सोडू नका. लूकची पट्टी लावल्यानंतर वरती जेव्हा दुमडतो तर साईडला एक टीप मारून घ्यायची. बरोबर गळ्याचा एक्स्ट्राची झालेला कपडा कट करून टाकायचा. एकमेकांवरती हुकची लूकची ठेवून बघायची, बरोबर झाली का नाही ती पाहायची. आता मी लूक करून दाखवते तुम्हाला. लूकची 5 घरे येतात, ते समान अंतरावरती मार्किंग करून घ्यायची. व्ही आकारात टीप मारून घ्यायची. लूक जेव्हा आपण करतो त्यावेळेस एकदम 3 वरती टीपचा नंबर ठेवायचा, म्हणजे एकदम बारीक टीप येते. आपले लूक पण तयार झालेत, हे पाहू शकता. एकदम बारीक टीप घेतली मी. आता आपण बाही तयार करून घेणार आहे. नेहमीप्रमाणे कपड्यावरती अस्तर ठेवलेलं आहे, टीप मारून घ्यायची. नख मारून घ्यायचं. अस्तरवरती दाब टीप मारून घ्यायची. दाब टीप मारून झाल्यानंतर वरील बाजूला टीप मारून घ्यायची. बाहीची पण फिनिशिंग तेवढीच काळजी घेऊन करायची, गुड्या पडणार नाही याची काळजी घ्यायची. प्रत्येक वेळेस कपडा व्यवस्थित पसरून घ्यायचा.
एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. ही बघा आपली बाही तयार. दुसरी पण बाही आपली साईडची टीप राहिलेली आहे, ती पण टीप मारून घेतोय. बाही बघा तयार झाली आपली दुसरी पण. आता आपण मागील बाजू तयार करून घेऊ. ब्लाऊज वरती अस्तर ठेवून आपण आतल्या बाजूला पलटवणार आहेत. अस्तरवरती दाबटीप मारून घ्यायची. आता साईडनी टीप मारून घ्यायची. एक्स्ट्राचं कापड असलेलं कट करून टाकायचं. गळ्याची पण कट करताना एक्स्ट्राचं कापडच घ्यायचं. सावकाश एकदम अलगद कट करून घ्यायचा कपडा. आता आपण हे 5 इंचाची टक्स घेतोय मागे शोल्डरच्या बरोबर. क्रॉसमध्ये येऊन डबल टिप मारायची. तिथल्या तिथं कपडा पलटवून घ्यायचा. मागील बाजू पण तयार. आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊ, पुढची आणि मागची बाजू. हे आधी सर्वप्रथम चेक करून घ्यायचं, दोन्ही बाजू बरोबर आहेत का साईडच्या. नसतील तर व्यवस्थित करून कट करून घ्यायच्या एका लेवलमध्ये. इथं मागील बाजू थोडीशी जास्त आहे, 1/2 इंच, तर मी कट करून घेते. आता शोल्डर जॉईंट करून घ्यायची. डबल टिप मारायची कधीही विसरायचं नाही. आता आपण गळपट्टी लावून घेऊया. गळपट्टी ही 1 इंचाची घेतलेली आहे आणि सरळ कपडा आहे. तर मला एकाने कमेंटमध्ये सांगितलं होतं हातशिलाईचा ब्लाऊज दाखवा,
तर मी ही सरळ पट्टी घेऊन दाखवतीये. सरळ पट्टी घेऊन जिथे गोल आकार येतो तिथे चुन्या द्यायच्या. जिथे गोल आकार येईल त्या ठिकाणी चून द्यायला विसरायचं नाही. ह्या सरळ पट्टीमध्ये सुद्धा गळपट्टी खूप छान बसते. पण सरळ पट्टीला चून द्याव्या लागतात एवढं मात्र खरं. जर तुम्ही चून दिली नाही तर तुमची गळपट्टी व्यवस्थित दिसणार नाही, गळा ताणला जातो. जिथे गोलाकार येतो त्या ठिकाणी लगेच चून देऊन टाकायची. चून देण्यासाठी कपडा जास्त लागतो, पण आपण हा सरळ पट्टीमध्ये काढतो, क्रॉसमध्ये नाही. आता सर्व चेक करून घ्यायचं. एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. एक्स्ट्राचा कपडा कट केल्यानंतर आतमध्ये कट मारून घ्यायचे सर्व बाजूनी आणि दाबटीप द्यायची. या पट्टीला दाबटीप देताना काळजी घ्यायची, कपडा पूर्णपणे पसरला गेला पाहिजे, गुढी नाही आली पाहिजे गळपट्टीवर, एवढी काळजी घ्यायची. तुम्ही लक्षात येत असेल, मी गळपट्टीला कपडा बरोबर पसरून घेतीये, गुढी पडत नाही याची काळजी घेतीये. हा गळा पण खूप छान दिसतो. फक्त गळपट्टी लावताना, दाबटीप देताना एवढी आपल्याला काळजी घ्यावी लागते. आता आतल्या बाजूला हातावरती हातशिलाई करायची. त्याचा पण मी पुढे व्हिडिओ टाकणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. आता आपण बाही लावून घेऊ. बाही लावायच्या पण पहिले मी तुम्हाला सांगितलेलं आहे, चेक करून घ्यायचं, बाही बसती का नाही ती पाहायची. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला बरंच काही शिकायला भेटेल माझ्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघा. डबल टिप मारायची.
बाही लावून झाली. आता आपण साईडची टीप मारून घेऊ. ते पण व्यवस्थित चेक करून घ्यायचं. आधी बाहेरील बाजूने टीप मारून घ्यायची. आपण ही बाहेरच्या बाजूने टीप मारून घेतोय, म्हणजे आतल्या बाजूची फिनिशिंग खूप छान दिसते, ओपन दिसत नाही. आता आतल्या बाजूनी उलट करून ब्लाऊज पाव इंचावरती एक टीप मारून घ्यायची. दोन्ही साईडला तसंच करून घ्यायचं. ब्लाऊज पूर्ण झालेला आहे. गळा पण बघा मागील साईडनी. हातशिलाई केल्यानंतर खूप छान दिसतो. आता आपण फिटिंग करूया. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत या ब्लाऊजची कमर घेर आहे 28. उरलेल्या भागाचे 4 भाग करून किती येते तेवढे कमर फिटिंगला घ्यायचे. तर 1.25 येतात. मोंडा फिटिंग आहे 6.5. दंड घेर आहे 5.5. दोन्ही साईडला आधी मार्किंग करून घ्यायची, नंतर फिटिंग करायची. दंड घेर 5.5. आता आपण साईडला टिप मारून घेऊया फिटिंगची. कधीही डबल टिप मारून घ्यायची. आता टच बटनसाठी आपण 2 पट्ट्या तयार करून घेणार आहोत, कारण मागील गळा खोली मोठी आहे. तर ब्रासाठी आपल्याला टच बटन लावायचे आहेत. ते कसे ते बघा. बाहीला शोल्डरच्या ठिकाणी एक पट्टी अशी लावून घ्यायची
टच बटनसाठी दोन्ही साईडला अशीच टिप मारून घ्यायची. आपला ब्लाऊज तयार आहे. हे बघा, हुक लावलेले, टच बटन लावलेत. हातशिलाई केलेली आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हातशिलाई, टच बटन कसे लावायचे, हुक कसे लावायचे. तर ह्या ब्लाऊजची फिनिशिंग बघा. ब्लाऊज आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा